तर हा बघा सर्वात मोठा पहिलाच भेटला आहे. आतापर्यंत आपण 10-12 पकडले, त्याच्यात हा मोठा. आता पण गरी टाकली आणि जो वरती थर्माकोल आहे तो ओढला की हे बघा ओढला परत आणि परत एक बारका आला आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रवण. तर आत्ता आपण दुपारच्या उन्हातून म्हणजे 12:30-1 वाजला असेल, 1:30 वाजला असेल साधारण. तर आज संडे होता आणि आज सुट्टी होती मला, म्हणून मी आणि मंग्यादा तसे आपण दोघीजण आता आपण चाललो आहे आरे पुलावर. हे तिकडे जे आपले मासे वगैरे गरवतात त्या साईडला चाललो आहे आपण. समुद्रावर नाही तर आरे पुलावर, तिथे काही एवढं पाणी नसतं जास्त, तर त्या साईडला चाललो आपण. आता रस्त्याला चालतो आहे रानवीत जाऊ. तिकडे बस भेटली तर बसने जाऊ, नाहीतर डमडम वगैरे काय भेटेल त्याच्याने. आपल्याला आरे पुलावर जायचं आहे. आज मस्त वातावरण आहे, एवढं गरम पण होत नाही आहे, म्हणजे गरम होतं आहे पण ऊन एवढं काय पडत नाही आहे. थोडंफार पावसाचं वातावरण आहे. जाऊयात, बघूयात कसं. म्हणजे मी पहिल्यांदा चाललो आहे मासे पकडायला. म्हणजे आपल्या नदीवर वगैरे पकडले होते, पण असं समुद्रावर किंवा अशा मोठ्या नदीवर मोठे मासे पकडायला कधी गेलो नव्हतो. तर आत्ता चाललो आहे, बघूया. तुम्हाला पण दाखवतो मासे कसे पकडले जातात, गरवण्याची काय मजा असते. आपण पुढे आलो आहे, मंगेदा येतो अजून. म्हणजे आपल्याला एस टी काय भेटली नाही, एक बाईक भेटली तिच्यावरून मी आलो. आता मागे कोण भेटेल त्याच्याने मंगेदा येणार आहे. आता आपण आहोत आरे पुलावर. होऊ शकता थोडंफार जो पहिला पाऊस पडला त्याच्याने झाडांना पालवी आले आणि बघू शकता पूर्ण हिरवगार झालं आहे. समुद्राचा आवाज येतो आहे मस्त आणि आकाश पण निळशार आहे. आणि अशा मस्त वातावरणात आपण आता मासे पकडायला आलो आहे. तुम्हाला दाखवतो पुढे, बघू शकता. पाणी कमी आहे थोडं या साईडून. तर आता मंग्यादा पण आला आहे आणि आता आपण इथून आतमध्ये चाललो आहे. तिथून नाव काय बोलला होतं तिथे, नाव काय? बिंबाडी. तर बिंबाडीवर चाललो आहे. तिथून आपल्याला पकडायचेत मासे. हा इथे आरे पूल आहे. इथून असं सरळ हे पाणी समुद्रातून येतं आणि परत तसंच ओहोटीला परत खाली जातं समुद्रात. आता सध्या भरती आहे की ओहोटी आहे? आता ओहोटी आहे आता. तर आता आपण इथे आलो आहे. त्या साईडून बघू शकता, तिथून आपल्याला समुद्र दिसतो. या साईडला आरे पूल आहे. असं फिरून त्या साईडून फिरून असं आपण या ठिकाणी येतो. इकडून गुहागरला रस्ता होतो. बॉटल घेऊन येतो. हां चालेल. तर आता आपण इथे पकडायचे आहेत मासे. बघूयात किती भेटतील तेवढे भेटतील. थोडंफार आहे पाणी, जास्त पण खोल नाही आहे. तर सुरुवात झाली. आता आपण इथे गरी टाकली होती आतमध्ये. तर एक आला आहे मासा. नाव काय याचं? पापलेटसारखं कालचे त्या साईडला कुठे गेलं आहे का पिशवीमध्ये ठेवावं लागेल. तो उडी मारतोय. कालचेडू म्हटलं त्याला. बघा थोडासा छोटा आहे, अजून भेटतील. तरी पण भेटतात आपल्याला हा पहिल्यांदा आपण एवढा पकडला आहे. त्याला पिशवीमध्ये टाकून ठेवूयात. अजून प्रयत्न करूयात, पुढे असतील मोठे. थोडीशी काट मार आणि पाण्यात भिजव आणि इथं ठेव. इथे खाली मग काढलीस ना का पटापट त्याच्यात टाकीत जाशील. काढशील तू. हां भिजव पूर्ण पिशवी. आता तुझ्या ह्याच्यानं लावतो पीठ. थोडं लावायचं. थोडा म्हणजे एवढा जरी लावलास ना असा तरी पण चालेल. दुसरं आलं आपल्याकडे. हे बघा छोटे येतात पण सुरुवात झाली आहे. तर हा बघा सर्वात मोठा पहिलाच भेटला आहे. आतापर्यंत आपण 10-12 पकडले, त्याच्यात हा मोठा भेटला आहे. आता याला काढूयात पिशवी. हां
असतील ना आता. हो बघा, अजून एक आले. बराच वेळ झाला व्हिडिओ शूट नव्हते गेले, पण भरपूर आले. हे पिशवीभर आलेत. आता अजून एक असे हळूहळू आता भरती चालू झाली आहे, म्हणून थोडे खाली उतरायला लागलेत. तुला पकडायला मजा वाटली असेल. बघा आता पण गरी टाकली आणि जो वरती थर्माकोल आहे तो ओढला की हे बघा ओढला परत, आणि परत एक बारका आलाय. हे छोटे छोटे आता सुरुवात झाली आहे परत. पिटलं जरा का? त्या साईडला पण आहेत ना छोटे छोटे मासे आहेत, ते उड्या वगैरे मारतात. म्हणजे पाण्यावरून उड्या मारत मारत चाललेत. आता भरती झाली आहे. मग अशी आपण इथे बसलो होतो, तिथे आता पाणी आलं आहे. बघा खाऊन जातात असे. काही काही जे छोटे असतात ते पूर्ण असे पीठ खाऊन जातात. आपल्याला पूर्ण भरावं लागतं परत. अजून खायला लई चविष्ट. काल कुठल्याचा दिला होता? तो समुद्राचे आहे. तांबूशीचा होता. तांबूशी नाही, सॉरी, रावस. तर आता आपण निघालो घरी. काही भेटलेत भरपूर वेळानंतर. म्हणजे पहिले स्टार्टिंगला खूप भेटले, आता शेवटला नाही भेटले. पाणी पण वाढलं आहे. त्या खाली टिक बसलो होतो आपण. आता पाणी वाढलं आहे, तर उभा राहून गरवत होतो पण काय भेटलं नाही. पण ती जेवढी पिशवी भेटली आहे तेवढी घेऊन आता आपण घरी चाललो आहे, कारण की आता आपल्याला बस वगैरे पण भेटायला पाहिजे. हे बघा ते वातावरण बघा कसं मस्त आहे. तिकडे निळशार ढगं आहेत, आणि थोडं कालं पाणी आहे, आणि हिरवीगार तिकडे जंगल आहे. मस्त. चला आता जाऊयात. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा अजून तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट टाईम चांगलेच पकडू, कारण की त्या दिवशी लवकर येऊ जरा. तर चला व्हिडिओ इथं थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.